हर हर महादेव मंडळी, आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत सोयाबीन फ्राय कसं बनवतं याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी चवीला टेस्टी, अगदी झटपट नाश्त्याचा प्रकार आहे। अगदी कोणालाही आवडेल, लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातात। हे बघा किती दिसायला टेम्पटी आणि चवीला म्हणाल तर एकदम फर्स्ट क्लास। कोणत्याही चॅनलवरती तुम्ही ही रेसिपी पाहिली नसेल, इतकी भारी रेसिपी शेअर केलेली आहे। सोयाबीन फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 कप सोयाबीन ॲड करून देऊन सोयाबीनच्या दुप्पट पाणी ॲड करायचं, म्हणजे 2 कप पाणी ॲड केलेलं आहे। आता हे सोयाबीन आपल्याला छानपैकी मिक्स करून देऊन पाण्यामध्ये 15 मिनिटं करायचं साईडला ठेवून द्यायचे आहेत। हे बघा मंडळी, आफ्टर 15 मिनिट्स तुम्ही पाहू शकता सोयाबीन बघा किती मस्त प्रकारे फुलले गेलाय आणि हे बघा किती स्पॉन्जी सोयाबीन भिजला गेलाय। आता या सोयाबीनचं आपल्याला जितकं जमेल तितकं दाबून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। सोयाबीन मात्र मित्रांनो, जितक्या चांगल्या प्रकारे पाणी काढाल सोयाबीन तितकेच तुमचे कुरकुरीत फ्राय होतील। हे बघा मंडळी, सर्व सोयाबीनचं पाणी काढून मी छानपैकी बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता सोयाबीनसाठी आपण वाटण तयार करत आहोत। त्यासाठी मिक्सर जारमध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत, 2 इंच आळ्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि आपल्याला यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून छानपैकी या पद्धतीने बारीक वाटायचं आहे। हे बघा मंडळी, या पद्धतीने आपल्याला बारीकसं भरडसं पेस्ट तयार करून छानपैकी सोयाबीनमध्ये या पद्धतीने ॲड करून द्यायचे आहे। आता आपण दुसरे इंग्रेडियंट ॲड करत आहोत। अर्धा कप इतकं कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ ॲड करायचं आहे। तसे आपल्याला यामध्ये 1 चमच मीठ ॲड करायचं आहे, पाव चमच इतकं खाण्याचा लाल रंग ॲड करायचा आहे। रंग टाकणं ऑप्शनल आहे। रंग छानपैकी मिक्स व्हावं याकरिता अगदी 2 चमच इतकं पाणी टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे। हे बघा, सोयाबीन व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे डायरेक्टली आपल्याला फ्राय करायचे आहेत। हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। गरमागरम तेलामध्ये या पद्धतीने व्यवस्थितपणे सोयाबीन सोडून व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत। सोयाबीन फ्राय होण्यासाठी भरपूर काही वेळ लागत नाही। या पद्धतीने सोयाबीन फक्त तेलामध्ये सोडायचे। हाय फ्लेमवरती आता आपल्याला सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो, तुम्ही 4 मिनिटांनंतर पाहू शकता सोयाबीन आपले व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत। आता हे गरमागरम सोयाबीन आपल्याला छानपैकी ऑइलमधून काढून छानपैकी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून द्यायचे आहेत। नक्की मित्रांनो, तुम्ही सोयाबीनची रेसिपी ट्राय करून बघा, अगदी चवीला अप्रतिम तयार होते आणि करायला एकदम झटपट। हे बघा, एकदम कुरकुरीत सोयाबीन तयार झालेले आहेत। गरमागरम सोयाबीन आता सर्व करून दाखवत आहे। सो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसेच बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। नक्की ट्राय करून पाहताय ना ही रेसिपी, नक्की ट्राय करा। चला पुन्हा भेटूया। हर हर महादेव।